रामकृष्ण हरी. पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या या पंढरी कट्टा आणि आपल्या इंस्टा पेजवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जी पंढरीची वारी चालू आहे या वारीमध्ये आज आपण आलेलो आहेत आणि आज आपल्यासोबत या वारीविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हंसराम महाराज वांजोळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आपण थोडीशी या वारीची चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाबा, आपण वारीला कधीपासून येता? वारीला आता जवळपास 5वं वर्ष आहे माझं. 5 वर्ष झालं वारीला येतो मी. वारीला आल्याच्या नंतर नेमकं मनामध्ये काय भाव होतो? वारीला आल्यानंतर मनामध्ये फक्त एकच भाव होतो. चालत असताना सारखा एकच ध्यास लागतो की कधी भगवंताचं दर्शन होईल, कधी मला साक्षात भगवान परमात्मा भेटल, असं माणसाच्या मनामध्ये सारखा ध्यास लागलेला असतो. या वारीमध्ये तुम्हाला एखादा अनुभव आला का की तो अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरा? या वारीमध्ये माझ्याकडे भरपूर असं काय मला चालत असताना अनुभव आला. पहिल्या दिवशी जो दिवे घाट आहे त्या घाटामधून चलत असताना एवढ्या पायाला गोळे येत होते. पायाला एवढा म्हणजे असं जाणवत होतं की आता पाय घाट वरी जाणारच नाहीत. पण थोडी काय विश्रांती घेतली आणि त्यानंतर घाट कधी चढलो आम्हाला असं कळालं पण नाही आणि तिथून पुढं कधी वाटलंच नाही पाय दुखायला लागले म्हणून. वा वा, असे बरेचसे अनुभव प्रत्येक वारकऱ्याचे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून तुम्हाला सुद्धा वारीला येता नाही आलं तरी तुम्हाला घर बसल्याचं वारी अनुभवायचे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वारीचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहता येतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.